सर्वांनी माझे लाईक करून आभार मानले. त्यांचं एक म्हणणं आहे की सर्वांनी एक लाईक नक्की करावी. पण रेस्क्यू करण्याचं काम करू. हे बघा मित्रांनो, अन्यथा मृत्यू हे अटळ असतं. पण एक विहिरीमध्ये साप पडलेला आहे, तर खूप अंतर पायी चालावं लागेल. समोर बघा माणसं आहे, पिठावर पायी जाऊन आपण साप रेस्क्यू करू. व्हिडिओ नक्की बघा. तर बघा खूप असं अंतर आपण पायी चालून विहिरीच्या काठाला आलेलो आहे. विहीर बघू शकता, हीच ती विहीर आहे. विहिरीमध्ये साप पडलेला आहे. आपण बघू शकता, हीच ती विहीर आहे. विहिरीच्या आहे बघा पाईपाजवळ एक साप येऊन बसलेला आहे. अत्यंत विषारी इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग आहे. आणि संपूर्ण व्हिडिओ सागर भाऊ बोरशे काढणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मूर्ती दादा गायकवाड, गाव संगमनेर हे दादा आहेत. तर त्यांच्या विहिरीचं साप वेस्ट पडलेला आहे. तर बघा आपण रेस्क्यू करण्याचं काम करू. हे बघा मित्रांनो, बघा खूप दिवसापासून पडलेला असावा, कारण थोडं काठीवर पण आलेला आहे. तर या सापाबद्दल थोडीशी माहिती देऊन थोडं बाजूला या. बघताय तो भारतातील 4 अत्यंत विषारी सापांपैकी एक असणार इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. याला मराठीत नाग या नावाने ओळखलं जातं. काही ठिकाणी गेहवन, सायंटिफिक नेम नाजा असं आहे. बघा भक्ष्याच्या शोधात आलेला असावा आणि विहिरीमध्ये पडलेला असावा. कातींवर आहे थोडा. तर आपण त्याला कोणत्याही प्रकारची इजा हानी नुकसान न होता सुरक्षित विहिरीमधून बाहेर काढलेला आहे. त्याला पाहिजे तसं दिसत पण नाही, म्हणून तो बघा माझ्याकडनं आकर्षित होता. समोर कॅमेऱ्याकडे आकर्षित होतोय. तर या सापाबद्दल पूर्णपणे माहिती असल्याशिवाय तुम्ही कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा मृत्यू हे अटळ असतं. आणि एक महत्त्वाचं बघा, कधी चुकून साप जर चावला तर आपण बाबा भगत तंत्रमंत्र यांच्या कोणत्याही भानगडीत न पडता आपला अमूल्य वेळ सरकारी दवाखान्यातच जाण्यासाठी घालवा, जेणेकरून तिथं तुम्हाला योग्य वेळ योग्य उपचार होईल आणि ती वेळेवर भेटतील. अजून बघा एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर सध्या पावसाळा चालू आहे. बिळामध्ये पाणी माती आणि असं जाऊन पिळं पूर्णपणे भरलेले असतात. अशा वेळी साप लपण्यासाठी आपल्या घराच्या आसपास कोरड्या जागेच्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणून तुम्ही अडचणीच्या ठिकाणी हात घालताना शक्यतो खूप अशी काळजी घ्या, कारण साप निवाऱ्यासाठी आपल्या घराच्या आसपास दडून बसलेले असतात. तर बघा या सापाला आपण सुरक्षितपणे एका प्लास्टिक बरणीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. मित्रांनो, साप एक हा निसर्गाचाच घटक आहे, पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप मानवी वस्तीकडे येत आहेत. साप पकडणं एक धोक्याचं काम असतं. मित्रांनो, आमचं बघून कोणी कॉपी करू नका. त्यासाठी योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सापांच्या जाती पूर्णपणे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे, अन्यथा जीवावर सुद्धा बेतू शकतं. व्हिडिओ नक्की बघा आणि एक लाईक व्हिडिओतून काढल्याबद्दल कमेंट करू शकता. धन्यवाद. सर्वांनी माझे लाईक करून आभार मानले. त्यांचं एक म्हणणं आहे की सर्वांनी एक लाईक नक्की करावी माझ्या व्हिडिओसाठी. एक आपल्या खेड्यापाड्यातील मुलगा मोठ्या स्तरावर जाण्याचा प्रयत्न करतो यूट्यूबच्या माध्यमातून. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद. बघा आपण विहिरीमधून वाचवलेला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. खूप मोठं जंगल आहे, परित जंगलाच्या दिशेने रिलीज केलेला आहे. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब. साप वाचवा, निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा.